नमस्कार स्वामी भक्तांनो, आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो, रोज स्वामींचे नाव घेतो. पण तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का की रात्री शांत झोपेमध्ये असताना अचानक तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडले? स्वप्नात स्वामींचे प्रसन्न रूप दिसणे, त्यांचे अक्कलकोटचे मंदिर दिसणे किंवा स्वामींनी काहीतरी संदेश देणे. या अनुभवानंतर जेव्हा सकाळी डोळे उघडतात तेव्हा मन एका वेगळ्याच आनंदाने आणि शांततेने भरून जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की स्वामी महाराज स्वप्नात येण्याचा अर्थ काय असतो? हे केवळ एक स्वप्न असते की स्वामींनी दिलेली एक गूढ आणि महत्त्वाचा संकेत असतो? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वप्नात स्वामी महाराज दिसण्याच्या विविध प्रकारांबद्दल आणि त्यांच्या आध्यात्मिक अर्थांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात दिलेली माहिती तुमचे मन अगदी प्रसन्न करेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्रिय भक्तांनो, अध्यात्म शास्त्र आणि स्वप्न शास्त्रानुसार आपल्याला स्वप्नात अनेक गोष्टी दिसतात ज्या आपल्या विचारसरणीशी संबंधित असतात. पण संतांचे, सद्गुरूंचे किंवा प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांचे स्वप्नात येणे ही कोणतीही साधी किंवा योगायोगाची गोष्ट नसते. जेव्हा तुमच्या जन्मांतराचे पुण्य एकत्र येते किंवा स्वामींची तुमच्यावर अथांग कृपा होते, तेव्हाच स्वामी महाराज तुमच्या सुप्त मनात प्रवेश करतात. स्वामींच्या स्वप्नात येण्याचा सरळ अर्थ असा असतो की तुम्ही एकटे नाही आहात, तुमचे स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत. आता आपण पाहूया की कोणत्या रूपात आणि कोणत्या परिस्थितीत दिसल्यावर त्याचा अर्थ नेमका काय होतो. पहिला अर्थ, स्वामी महाराज स्वप्नात आल्यावर पहिला संकेत, स्वामी महाराजांचे हसरे आणि प्रसन्न रूप दिसणे. जर तुम्हाला स्वप्नात स्वामी समर्थ महाराज अत्यंत प्रसन्न रूपात दिसले किंवा तुमच्याकडे पाहून हसत आहेत किंवा आशीर्वाद देत आहेत असे दिसले, तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ काय? तर तुमच्या आयुष्यातील मोठा संकटाचा काळ आता संपत आला आहे. तुम्ही करत असलेली स्वामी सेवा, जप किंवा पूजा स्वामींनी स्वीकारली आहे. तुमच्या घरात लवकरच काहीतरी मोठी आनंदाची बातमी येणार आहे किंवा बऱ्याच दिवसापासून अडून राहिलेले तुमची कामं आता पूर्ण होणार आहेत. असे स्वप्न पडल्यास समजायचे की स्वामी महाराज तुमच्यावर पूर्णपणे प्रसन्न आहेत. स्वामी महाराज स्वप्नात येण्याचा दुसरा संकेत, संकटाच्या काळात स्वामींचे स्वप्नात येणे. जेव्हा तुम्ही खूप अडचणीत असता आणि स्वामी महाराज स्वप्नात येतात, तेव्हा अनेकदा माणूस आयुष्यात खूप मोठ्या मानसिक, कौटुंबिक किंवा आर्थिक अडचणीतून जात असतो. काय करावे हे सुचत नसते. अशा वेळी जर स्वामी महाराज स्वप्नात आले तर याचा अर्थ काय होतो? तर हा स्वामींचा थेट संदेश असतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी महाराज आपल्याला आठवण करून देतात की परिस्थिती कितीही वाईट असली तरी घाबरू नकोस, मी तुझे रक्षण करत आहे. हे स्वप्न तुम्हाला संकटांशी लढण्याचे बळ आणि धीर देण्यासाठी येते. यानंतर तुमची अडचण सुटण्यास सुरुवात होते. स्वप्नात येण्याचा तिसरा संकेत म्हणजे स्वामी महाराज स्वप्नात काहीतरी बोलणे किंवा आदेश देणे. स्वामी तुमच्याशी बोलताना किंवा मार्गदर्शन करताना दिसणे. जर स्वप्नात स्वामींनी तुम्हाला काही संदेश दिला, एखादा मंत्र जपण्यास सांगितला, अक्कलकोटला येण्यास सांगितले किंवा पूजेबद्दल काही सुचवले, तर याचा अर्थ काय होतो? याला शास्त्रात सद्गुरूंचा प्रत्यक्ष आदेश मानला जातो. जर स्वामींनी स्वप्नात अक्कलकोटला बोलावले असेल तर शक्य तितक्या लवकर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. जर त्यांनी एखादी सेवा, उदाहरणार्थ तारक मंत्र, स्वामी चरित्र सारामृत वाचन किंवा जप करायला सांगितलेली असेल तर ती सेवा त्वरित सुरू करावी. या आदेशाचे पालन केल्यास तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडून येतात. स्वामी महाराज स्वप्नात येण्याचा तिसरा संकेत म्हणजे स्वामींची मूर्ती, फोटो किंवा चरण पादुका किंवा अक्कलकोट दिसणे. स्वामींच्या वस्तू किंवा मंदिराचे दर्शन होणे. काही वेळेस स्वप्नात स्वामी महाराज स्वतः न दिसता त्यांची मूर्ती, फोटो, त्यांचे चरण पादुका, अक्कलकोटचे वटवृक्ष किंवा मंदिर दिसते. तर चरण पादुका दिसल्यावर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सुख समृद्धी येणार आहे असे संकेत दर्शवते. वटवृक्ष किंवा मंदिर दिसल्यास तुमच्या घराला स्वामींचे संरक्षण कवच मिळाले आहे.
तुमच्या कुटुंबावर येणारे मोठे संकट स्वामींनी सत्तावर झेलून दूर केले आहे. आणि स्वामींचा फोटो दिसणे हा तुमच्या भक्ती मार्गातील प्रगती दर्शवते. तुमची श्रद्धा योग्य मार्गावर आहे. तर स्वामी स्वप्नात आल्यावर सकाळी उठून काय करावे? तर प्रिय भक्तांनो, जर तुम्हाला असा दिव्य अनुभव आला किंवा स्वामींचे स्वप्न पडले तर सकाळी उठल्यावर काय करावे हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे. सकाळी उठल्याबरोबर हात जोडून स्वामींचे आभार माना की त्यांनी तुम्हाला दर्शनाची संधी दिली. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा आणि अत्तर किंवा धूप लावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कमीत कमी 11 किंवा 108 वेळा जप करा. स्वामींना खडीसाखर, साखर किंवा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना द्या. शक्य असल्यास एखाद्या भुकेल्या माणसाला किंवा प्राण्याला अन्न पाणी द्या. तर प्रिय भक्तांनो, स्वप्नात स्वामी समर्थ दिसणे हा केवळ एक विचार नाही, तर स्वामींच्या असीम कृपेची आणि आशीर्वादाची प्रत्यक्ष प्रचिती आहे. तुम्हा सर्वांपैकी कोणता असा अनुभव आला आहे का? किंवा स्वप्नात स्वामींनी काय दर्शन दिले होते ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या अनुभवामुळे इतर भक्तांची श्रद्धा नक्कीच वाढेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्व स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा पूर्ण श्रद्धेने म्हणा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.